आज आपण आलो आहोत पाटीलवाड्याच्या रॉक स्प्रिंग रिसॉर्टला. मी तिथे एंट्रन्स नाही दाखवलं कारण तिथे ॲक्च्युली कुत्रे आहेत आणि हे जे हॉटेल आहे खूप मोठे आहे. तिथे स्विमिंग पूल आहे, लेक आहे, आर्टिफिशियल लेक फॉर दिस बोटिंग, म्हणजे सगळं आहे. असं गार्डन पण आहे. इथे फील्ड आहे खेळायला. जर रात्री हेवी मील झाला असेल तर ते हे करायला इथे हे आहे. तर इथे स्विंग आहे. असं बसलं की असा व्ह्यू असं आहे. आणि हे दुसरा स्विंग. ॲक्च्युली मी हेअरकट केला आहे रिसेंटली. आणि आता जो मागे लेक आहे तो आर्टिफिशियल लेक आहे. हे लेक आर्टिफिशियल आहे. इथे जे बोट्स दिसतात ते ॲक्च्युली पेडल बोट्स आहेत. आणि तिथे जे आहे ना ते ॲक्च्युली असं ते ना असं बांधलेलं आहे तिथे. आणि ते पूर्ण ना असं तिथे काहीतरी ते सिंगापूरचं फेमस आहे काहीतरी बोलतात त्याला, आय डोंट नो. तिथे काहीतरी बैल सिल्क बनवलं आहे. आणि हा मोठा एक आर्टिफिशियल लेक आहे. आणि आज आम्ही गेलेलो पण इथे. आणि पुढे एक स्विमिंग पूल आहे. इथे आलो की स्विंग्स आहेत. तर हा दुसरा स्विंग आहे. तो पण एक स्विंगच होता, पण हा एका म्हणजे वेगळ्या प्रकारे स्विंग आहे. म्हणजे ते सर्कल काहीतरी असतं आणि त्याच्यातच काहीतरी करतात. मला आता उतरायचं आहे. कसं उतरू? उतरली बाबा. एक असं आहे, म्हणजे आता हलवलं आहे, नाहीतर मला भूत आला. इथे बसायला आय एम नॉट सिटिंग देअर नाव बट आय सॅट देअर. तिथे म्हणजे असं प्लांट काहीतरी आहे. मग आता परत म्हणजे आपला जो नॉर्मल स्विंग आहे, फक्त नॉर्मल नाही म्हणजे फक्त मोठावाला स्विंग असतो ना असा, त्या टाईपमधला आहे. आणि तो म्हणजे असा शाल म्हणजे माझे पाय टच होतात, त्या अडल्टचे पाय काय तर. आणि ना म्हणजे असं चांगलं आहे हॉटेल. ते खेळायला अजून आहेत. असं हे जे हे आहे म्हणजे ते असं एकदम पण हे नाही आहे, फक्त खूप शालो आहे माझ्यासाठी तरी. आणि हे सीसॉ हे इथे रेड सीट जी वरती आलेली आहे. आणि हा असं येल्लो सीट होता. तर इथे पण अजून एक सिटिंग एरिया आहे. आणि मग हे आपलं ते गोल फिरायचं असतं. ॲक्च्युली कपडा टाकला आहे, इथून दाखवते व्ह्यू. हां, आपलं असं गोल फिरायचं असतं ना, ते आता कपडा टाकला आहे. फक्त जेवढं होते तेवढं फिरून दाखवते. असं स्पीड आहे, तसं पूर्ण 360 व्ह्यू ऑफ द हॉटेल म्हणू शकतो. आता उतरली. इथे स्लाईड्स आहेत. हा स्लाईड आहे. आणि इथे अजून एक आहे, फक्त हा लांब आहे आणि असं वेवी आहे. आणि इथे असं स्विमिंग पूल पण आहे. हे स्विमिंग पूल तिथे असं लायनसारखं आहे. मी ते आज 2दा गेली आहे. ॲक्च्युली ते खूप शॅलो म्हणजे असं आपलं मुलांना घेऊ शकतो. फक्त म्हणजे ते 9+ इयर म्हणजे जर ते हाईट असले 8 वर्षाचे असले तर तिथे नेऊ शकता तुम्ही. आणि हे तर शॅलो आहे, म्हणजे इथे बेसिक लर्निंग म्हणजे फ्लोटिंग वगैरे ते करायचं ते करू शकतात. म्हणजे ते ना ॲक्च्युली शॅलो आहे. म्हणजे ॲडल्ट माणूस गेला की म्हणेल एवढं पण हे नाही, पण ओके. मुलांना म्हणजे एवढं आपला जो शोल्डर लेवल आहे ना, शोल्डर आणि चेस्टच्या मधला तेवढं येईल. आणि हा इथे बेसिक लर्निंग जसं की इथे फ्लोटिंग वगैरे शिकायचं आणि
मग तिथे असं चालायचं वगैरे, म्हणजे आपलं जर स्विमिंग आहे तर दोन्हीमध्ये स्विमिंग करू शकतात, असं हे नाही. आणि इथे हॉटेल आहे, म्हणजे असं रेस्टॉरंट. ते ॲक्च्युली कुत्रे आहेत 3 ते हॉटेल आहे, ते झाडामागे हे हॉटेल आहे. हे बॅल्कनी व्ह्यू ऑफ ऑल द हॉटेल. ते रेस्टॉरंट, म्हणजे असं शॉर्ट हे करूया. ते रेस्टॉरंट, ते त्या साईडला पूल आहे. हे जे आपण बघू शकतो हे सगळं, ते सगळं म्हणजे असं गार्डन टाईप आहे. आणि हा जो मोठा ग्रीन पॅच आहे तो एक फील्ड आहे. हे बॅल्कनी चांगलं आहे, असं म्हणू नाही शकत हे वाईट आहे वगैरे, पण चांगलं आहे. जसं लोक आहेत, फक्त ते काय लोकांना हे करायला लागतं, नाही तर बाकीचं सगळं ओव्हर रेटिंग ऑल चांगलं आहे. आता हे हॉटेल आणि माझे आता ॲक्च्युली रूममध्ये रूम नाही दाखवणार आहे, म्हणजे असे डोअर दाखवू, पण आतलं नाही. आपलं जुनं असतं ना तसं, तर त्या टाईपलं आहे सगळं. हे बघ, हे तुळस आहे, ही तुळस. इथून पायऱ्या, इथे बसायला, इथे पण बसायला आहे. इथे पायऱ्या, मला नाही माहिती का बनवलं, पण आय एम नॉट गोईंग अप देअर बिकॉज दॅट्स नॉट वेअर आवर रूम इज. तर असे रेलिंग असे जुन्या काळातले असतात ना, आणि इथे पिक्चर्स आहे. हे बेस्ट पार्ट आहे, कारण इथे ना ॲक्च्युली काय मजा येतो बसायला वगैरे. हे वॉशरूम आहे, नॉट गोना शो दॅट, सॉरी. हां, इथे असं आहे, इथे तुळस, इथे दिसू शकते आपली तुळस. नॉर्मल गावात पण असतं, कुठे नसतं. आता इथून हे माहिती नाही काय आहे. आता परत पायऱ्या आणि खाली, म्हणजे असं रेक्टँग्युलर केलं आहे. आणि परत एकदा आपण दाखवूया कसं आहे. आणि इथे एक मोठा फील्ड पण आहे गार्डन, म्हणजे असं काहीतरी केलं आहे, असं स्ट्रेट केलं आहे काहीतरी आणि झालं गार्डन. ते कुत्रा आहे आणि तिथे लोक आहेत. तर आणि हे आमचं रूम, अँड इट्स इट. बाय बाय.